पुणे की यातायात व्यवस्था को बड़ा राहत मिलने का बात सामने आई है। केंद्रीय मुरली मोहाट ने कहा है कि शहर में बन रहे डबल डेकर पुल से ट्रैफिक की समस्या काफ़ी हद तक कम हो जाएगी। इस पुल को उप मुख्यमंत्री अजित पवार के नाम से जोड़ने की बात भी उन्होंने कही। पुणे में आयोजित पत्रकार परिषद में केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहाट ने बातों की साल 2020 में जब वे महापौर थे और अजित पवार पुणे के पालक मंत्री थे, तभी डबल डेकर पुल की आवाज़ सामने आई थी। इस परियोजना के तहत ऊपर मेट्रो और पुल तथा नीचे सड़क बनाने का फैसला किया गया था। एक मोठा दिलासा आजच्या एकात्मिक दुहेरी उड्डाणपुलाच्या उद्घाटनामुळे तो सुरुवात झाल्याने नक्कीच मिळणार आहे। 2020 साली त्यावेळेला पुण्याचा महापौर म्हणून मी काम करत होतो आणि आदरणीय अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यावेळेला ही कल्पना पुढे आली की या चौकातला वाहतुकीचा प्रश्न जर कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर या ठिकाणी एक दुहेरी उड्डाणपुलाचा विचार करायला हवा। आणि आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की त्याच वेळेला हिंजवडी ते शिवाजीनगर या PMRDच्याच माध्यमातून होणाऱ्या प्रकल्पाची सुद्धा सुरुवात होती आणि म्हणून मेट्रो, उड्डाणपूल आणि खाली रस्ता अशा 3 पर्यायांचा विचार करताना हा पूल तयार करावा असा निर्णय झाला। अजितदादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला। दादांनी सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला। PMRDचे अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्रजींनी या प्रकल्पाला बजेट असेल, त्या प्रकल्पाला गती देण्याचं काम असेल, या सगळ्या गोष्टींनी त्यांनी या प्रकल्पाला साथ दिली। आणि आज आपण जर पाहिलं तर इथले आमचे स्थानिक आमदार सिद्धाजी शिरोळे यांनी सुद्धा सातत्यानं या भागातल्या नागरिकांच्या समस्या, प्रश्न, हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्या कालावधीमध्ये या ठिकाणचं मॉनिटरिंग हे सगळ्यांनी मिळून चांगलं केलं। आणि अजितदादांनी जो विचार केला होता तो विचार मला असं वाटतं आजच्या या प्रकल्पातनं त्यांचं जे काही म्हणणं होतं, त्यांची दूरदृष्टी होती की या पुलाची निर्मिती करताना आपण रस्ता, उड्डाणपूल आणि मेट्रो मार्ग या तिन्हींचा विचार करायला हवा। एकात्मिक पद्धतीनं या प्रोजेक्टची कल्पना आपण मांडावी आणि त्यानुसार आज हा प्रकल्प पूर्ण होतोय। काही दिवसामध्येच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुद्धा सुरू होतीये आणि पुण्याच्या म्हणून म्हणालो की पश्चिम भागाच्या वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होईल। आणि आज आम्ही या उद्घाटनाच्या प्रसंगी अजितदादांना खऱ्या अर्थानं सगळ्यांनीच खूप मिस केलं, कारण पुण्यात मागच्या 8-10 वर्षात राज्यामध्ये सत्ता कोणाची असो किंवा महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची असो, आम्ही सर्वांनी मिळून सातत्यानं एकत्र काम केलं। मी महापौर होतो, नंतर खासदार झालो आम्ही, ते पालकमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम करत होते। विरोधी पक्षात जरी असले तरी पुण्याच्या या सगळ्या विषयामध्ये सातत्यानं आम्ही एकत्र काम केलं। आणि आज पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन किंवा उद्घाटन असं होतं की जिथे अजितदादा नाही आहेत, पण ज्या प्रकल्पासाठी त्यांचं योगदान आहे त्यांनी तो पूर्ण करण्यासाठी अनेक अडथळे होते, अनेक अडचणी होत्या, त्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्या पुलाला त्यांचं नाव देण्यात यावं, या प्रकल्पाला त्यांचं नाव देण्यात यावं अशी सगळ्यांचीच भावना होती। आणि म्हणून आज आम्ही ती भावना व्यक्त केली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचे सुद्धा मनात तोच विचार होता आणि म्हणून आज सर्वानुमते या एकात्मिक जो काही प्रकल्प आहे इथला, त्याला दुमजली उड्डाणपूल, त्याला अजितदादांचं नाव देण्याचं आज सर्वानुमते ठरलं। आणि खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या प्रकल्पाचं आज लोकार्पण होतंय, हीच अजितदादांना मला असं वाटतं की एक श्रद्धांजली असेल। पुणेकरांच्या दृष्टीने एक मोठा प्रकल्प आज ज्याचं लोकार्पण झालं, त्याची सेवा सुरू झाली। माशांची बाजू कधीपर्यंत चालू होईल? म्हणजे 100-200 मीटरचं काम राहिलं असं दिसतंय बाजूला, त्याच्याबद्दल आता बऱ्यापैकी सगळं काम झालंय। अगदी छोटे छोटे काही विषय आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचना, निर्देश PMRDला आम्ही दिलेले आहेत। पण PMRDने सुद्धा खरं तर त्यांचे सर्व अधिकारी असतील त्यांचंही कौतुक केलं पाहिजे की खूप चांगलं काम त्या सगळ्या मंडळींनी केलं। अडचणीचं काम होतं आणि पुणेकरांना धन्यवाद दिले पाहिजेत की खरं तर हे काम चालू असताना वाहतुकीचा एक थोडासा नाही म्हटलं तरी त्रास पुणेकरांना झाला। पुणेकरांनी जो संयम राखला त्याबद्दलही पुणेकरांना धन्यवाद दिले पाहिजे। वैद्यकीय महाविद्यालय आहे।